हॅलो फ्रेंड्स, आता आपण बघूया 1 जुलैचा लग्नानंतर होईलच प्रेमचा एपिसोड रिव्ह्यू. पार्थ काव्याला विचारत असतो, मला फक्त एकदा सांगाल माझं काय चुकलंय? तेव्हा पार्थ बोलतो, मान्य आहे की तुमच्या स्वप्नातला राजकुमार मी नसेल, पण तसं तर माझ्याही स्वप्नातली राजकुमारी वेगळी होती. काव्य शपथ घेऊन सांगतो, ज्या दिवशी आपलं लग्न झालं त्या दिवसानंतर माझी नजर दुसरीकडे वळलीही नाही. मला दुसरी कोणाचीही भाषा कळली नाही. वसू आत्याशी, आईशी भांडलो मी तुमची बाजू घेऊन, आणि तुम्ही मलाच बाजूला करताय. एकीकडे मी माझ्या क्लायंटला तुमच्याबद्दल भरभरून सांगतोय आणि दुसरीकडे तुम्ही त्यालाच फोन करून डिवोर्स फाईल करण्याबद्दल सांगताय. काव्य एक माणूस म्हणून, मित्र म्हणून, नवरा म्हणून माझ्याकडनं जेवढं काही शक्य होतं ते मी केलं, पण बहुतेक मीच कुठेतरी कमी पडलो असेन, म्हणूनच तुम्हाला माझ्याबद्दल तिरस्कार वाटतो. पण तुम्ही आवडता मला काव्या, मनापासून आवडता. कधीपासून आवडतात हे मलाही कळलं नाही. हे लग्न टिकावं म्हणून मी सगळं केलं होतं काव्या. मी असा नव्हतो काव्या. मी माझी सगळी स्वप्न बाजूला ठेवून तुमच्यासाठी जगायला शिकलो. मला हसवणं माझी गरज मला केव्हा बनली मला सुद्धा कळलं नाही. आधी मी बोलायचं सुद्धा नाही, पण तुम्हाला एकटं वाटू नये, तुम्हाला बोर होऊ नये, तुम्हाला वाईट वाटू नये म्हणून मी सतत बोलत राहिलो, उगाच मस्करी करत राहिलो. हे सगळं करत असताना मी कधी बदललो माझं मला माहीत नाही. काव्या, नवरा म्हणून तुम्हाला सुखात ठेवणं ही माझी जबाबदारी मानतो मी. तुम्हाला त्रास होऊ नये म्हणून मी वाटेल ते करेन. आणि जर तुम्हाला माझा त्रास होत असेल तर मी शब्द देतो, यापुढे तुम्हाला माझा, आपल्या लग्नाचा कधीच त्रास होणार नाही. आणि हे बोलून पार्थ तिथून निघून जातो. काव्याला खूप वाईट वाटत असतं. इकडे नंदिनीही आपल्या रूममध्ये येते. तिला गुरुजींचे शब्द आठवत असतात. तेव्हा नंदिनी रडत असते. गुरुजी म्हणाले की या सगळ्यातनं मोकळी हो. खरंच मोकळी हो. मी जी घडी इतक्या दिवस बसवण्याचा प्रयत्न करत होते ती विस्कटून टाकू? तेव्हा नंदिनी जोरजोरात रडत असते. बिस्कट ते सगळं विस्कटून टाकते मी. असं एका बाजूने किती दिवस करू, त्यापेक्षा सगळं संपवलेलं बरं. तेव्हा नंदिनीला जीवाचा आणि तिचा फोटो आरशाजवळ दिसतो. तो फोटो घेऊन ती उलटा करते आणि खूप रडते. तेव्हा नंदिनी आपला फोन घेते आणि एक फोन लावते आणि बोलते, मी नंदिनी धनंजय मोहिते बोलते आणि मला भेटायचं आहे तुम्हाला. इकडे काव्याला खूप वाईट वाटत असतं. तिला पार्थचं सगळं चांगलं वागणं आठवत असतं. काव्याला सगळं पार्थचं बोलणं, पार्थचं चांगलं वागणं आठवत असतं. तेव्हा काव्या घाईघाईत गडबडीत पटकन फोन लावते, पण तो पार्थला फोन लावत असते. पार्थचा फोन आउट ऑफ कव्हरेज एरिया असतो. काव्या सारखा फोन लावते, पण फोन सारखा आउट ऑफ कव्हरेज एरिया असतो. तेव्हा काव्या पार्थला व्हॉइस मेसेज करते, पार्थ ऐका माझं, आपण बसून बोलूया शांतपणे. मला ना तुमची फक्त 5 मिनिट द्या. मी काय म्हणते ते शांतपणे ऐकून घ्या. हे बघा, मला मान्य आहे मी बोलवलं होतं त्या वकिलांना, पण ते तसं नाही आहे. मी सांगते ना तुम्हाला, मी एक्सप्लेन करते. ही व्हॉइस नोट मिळाल्या मला कॉल करा. पार्थ, बोलायचं आहे मला तुमच्याशी, प्लीज. इकडे जीवा किचनमध्ये येतो. मान्य बघणार तेवढा तो जायला लागतो. तेव्हा मान्य बोलते, काय रे आज इकडे कुठे वाट चुकली? तेव्हा जीवा हसतो आणि बोलतो, अगं आज ठरवून वाट चुकवली. जरा म्हटलं तुला येऊन भेटावं, तुझ्याशी बोलावं. तेव्हा मान्य बोलते, देवा किती हा नाटकीपणा रे. ज्या अर्थी तू इथपर्यंत आलायस त्या अर्थी तू नक्की तुझ्या बायकोला शोधतोयस. तेव्हा जीवा थोडा खाली मान घालून हसतो. तेव्हा जीवा बोलतो, तुला सगळंच कसं कळतं? तेव्हा मायनी बोलते, कारण की मी तुझी आई आहे, आणि ज्या अर्थी तू स्वयंपाक घरापर्यंत आलायस त्या अर्थी तुझी बायको कुठेही नाही आहे. कुठे गेली आहेस? सांगून गेलेली नाही आहे. तेव्हा जीवा बोलतो, असू दे ना, गेली असेल कुठे, आता वाट चुकलीच आहे तर मी तुझ्याशी बोलतो. तेव्हा मानिनी बोलते, बोला. तेव्हा जीवा बोलतो, नाही अगं असं विशेष काही नाही आहे, जनरल आपलं इकडचं तिकडचं. तेव्हा मानिनी बोलते, बोला. तेव्हा जीवा बोलतो, मला जस्ट विचारायचं होतं, जेव्हा तू माझ्या वयाची असशील तेव्हा तुझ्याकडूनही काही चुका झाल्या असतील ना? तेव्हा मानिनी बोलते, हो झाल्यात ना, पण घोड चुका केलेल्या नाही आहेत तुमच्यासारख्या. आणि ज्या अर्थी तू हे विचारतोयस त्या अर्थी काहीतरी झालं आहे. बोल काय गोंधळ घातला आहेस? तेव्हा जीवा बोलतो, अगं खरंच काही गोंधळ घातलेलं नाही आहेस, असंच विचारतोय मी. तेव्हा मानिनी बोलते, जीवा आईला तू हे सांगतोयस, एरवी तू असं काही विचारत नाहीस, तुझ्या डोळ्यात दिसतंय. आणि आता ज्या अर्थी तू विचारतोयस त्या अर्थी काही झालंय, आणि प्लीज लफवाछपवी करू नकोस. दिवसभर माझ्या डोक्यात तेच घोळत राहील. सांग आता काय झालंय ते. तेव्हा जीवा बोलतो, बरं. तेव्हा जीवा बोलतो, सांगतो, मी काही गोंधळ घातलेला नाही आहे, जो आहे तो निस्तरायचा प्रयत्न करतोय. तेव्हा जीवा बोलतो की जस्ट विचारतोय, तुझ्याकडून कधी असं काही झालंय का? एकीकडे तू भाजीला फोडणी द्यायला ठेवली आहे पॅन गॅसवर, आणि दुसऱ्या गॅसवर डाळ शिजायला कुकरही लावलाय, म्हणजे दोघी कामं एकाच वेळी होतील या अर्थाने. केलेस का आधी असं कधी तू? तेव्हा मानिनी बोलते, हो केलंय ना. मग? तेव्हा जीवा बोलतो, असं कधी झालंय का डाळ शिजत असताना भाजी पूर्ण करपून गेली तर? इकडे धनंजय घरात येतो आणि सोफ्यावर बसतो. काव्या तिथेच असते. काव्या पटकन आपल्या वडिलांजवळ जाते आणि गळ्यात पडून मिठी मारते. तेव्हा काव्या बोलते, सॉरी बाबा, खरंच सॉरी. तेव्हा काव्या बोलते, असे निघून गेलात तुम्ही, संध्याकाळ झाली तरी परत आला नाहीत, एकटं वाटत होतं घरात.
तेव्हा काव्या बोलते, बाबा माझ्या अशा वागण्यामुळे मी आयुष्यात सुद्धा एकटी पडली का हो? मी सतत चिडचिड करत असते हो बाबा. आता मामा मामी पण निघून गेले, तिकडे ताईवर पण चिडचिड करत असते सतत. आता मगाशी अनिशा पण निघून गेली, मला म्हणाली क्लास सुटला की येईल मी परत, नाही आली. नाही तिचं पण बरोबर आहे म्हणा, कोणाच्या या अशा चिडक्या मुलीबरोबर राहायला. तेव्हा काव्य विचारते, बाबा इतकी वाईट आहे का मी? सांगा ना, खरंच इतकी वाईट आहे का मी खरंच एकटी पडेल का हो बाबा? तेव्हा धनंजय काव्याला जवळ घेतो आणि बोलतो, अगं वेडी आहेस का तू? इकडे मान्य जीवाला बोलत असते की एका वेळी 2 पदार्थ केले तर 2 पदार्थ केले की फारसा गोंधळ होत नाही, पण स्वयंपाकघरातलं वेगळं, प्रत्यक्ष आयुष्यात एका वेळेला 2 गोष्टी करायला गेला तर एक गोष्ट बिघडू शकते आणि जी नाजूक आहे ती तर नक्कीच बिघडते. हे बघ जीवा, जुनी जाणती माणसं असं म्हणतात की संकट एका वेळेला येत नाही, संकट येताना एकटी येत नाहीत. त्यामुळे तुझ्या आयुष्यात असे काही अनेक प्रॉब्लेम्स असतील तर एक गोष्ट लक्षात ठेव, एकावर फोकस कर आणि लक्षात ठेव की तुझ्या आजूबाजूला आपली माणसं आहेत, त्या माणसांशी बोलायचं. मी आहे, तुझे बाबा आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आत्ता तुझ्यापाशी नंदिनी आहे, तिच्याशी बोल. तेव्हा जीवा मानिनीला जवळ घेतो आणि मनात बोलतो की काय सांगू आणि कसं सांगू, तिच्याचबद्दल आहे. तिथे धनंजय काव्याला समजत असतो की तू जे बोलतेस वागतेस ना, त्याला आपला मुद्दा न सोडण्याचा बाणेदारपणा म्हणतात. भानकुदळ काय म्हणतेस तू? आणि हा बाणा तुझ्याकडे कोणाकडून आलाय माहिती आहे? तेव्हा काव्य बोलते, कोणाकडून? तेव्हा धनंजय बोलतो, माझ्याकडून. तेव्हा काव्य बोलते, मग बाबा आपल्यासारख्या माणसांनी काय करायचं हो? आपल्यातला हा बाणेदारपणा समोरच्याला भानकुदळपणा वाटतो, मग काय करायचं? शब्दाला शब्द लागून भांडणं होतात, वाद होतात, चिडचिड होते. मग नंतर मला असं वाटतं की मी चुकीची वागले का? आणि आता तर असं वाटायला लागले की ह्या चिडचिडीमुळे मी एकटी पडेल का बाबा? सांगा ना बाबा, असं खरंच होईल का? मी एकटी पडेल का? तेव्हा धनंजय बोलतो, नाही बाळा, असं होता कामा नये. आपल्यासारख्या माणसांना एकटं पडू नये म्हणून एक शक्कल लढवायची असते. म्हणजे काय करायचं असतं? काव्य विचारते. तेव्हा धनंजय बोलतो, आधी आपल्यासारखा हट्टी माणूस, आपल्यासारखा गरम डोक्याचा माणूस, असा माणूस कधीच शोधायचा नाही. मग काय करायचं? शांत, डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर असणारा माणूस, असा माणूस शोधायचा आणि एकदा का तो सापडला तर मग कधीच सोडायचं नाही त्याला. अगं खरंच सांगतोय मी, तुझी आई तशी आहे, शांत, डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर. आणि म्हणूनच तर ग आमचा इतका वर्ष संसार चालला, तुझाही होईल बाळा. तेव्हा काव्या बोलते, माझाही? आणि कशावरून? तेव्हा धनंजय हसतो आणि बोलतो, कारण पार्थराव तसे आहेत, शांत, डोक्यावर बर्फ, जिभेवर साखर आणि हो, हातात तुझ्या आवडीची पेस्ट्रीसुद्धा. काव्या धनंजयकडे आश्चर्यचकित होऊन बघते आणि तिथेच आजचा एपिसोड संपतो.